नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. सध्या आपण हॉलिडे स्पेशल असे काही भाग सादर करतोय आणि मागे प्रकाशित झालेल्या पुस्तकातले काही गोष्टी ज्या तुम्हाला मला सांगाव्याशा वाटल्या त्या मी निवडल्या. आज मात्र जी गोष्ट निवडली आहे ती अशी पुस्तकातलीच आहे, पण हे पुस्तक अजून प्रकाशित झालेलं नाही. त्याचं काम सुरू आहे, DTP झालेलं आहे आणि काही दिवसात बाहेर येईल. याच्यामध्ये सगळ्या लेडी वॉरियर्स म्हणजे लढाऊ स्त्रिया किंवा अशा स्त्रिया की ज्यांनी भारताच्या इतिहासाला कलाटणी दिली त्यांचा समावेश आहे. अशा एकूण मला 143 जणी मिळाल्या आणि जवळजवळ 500 पानांचं पुस्तक तयार झालं. मला खूप आनंद वाटतो की या स्त्रियांना ज्या दडलेल्या होत्या, अप्रकाशित होत्या, त्यांना प्रकाशात आणण्याचं पुण्य माझ्या हातून झालेलं आहे. अशीच एक महाराष्ट्रीयन स्त्री. खरं तर आपण तिला विसरलो, पण उत्तर हिंदुस्थान मात्र तिला विसरलेला नाही. हिंदीमध्ये तिच्यावर काव्य आहेत, तिच्यावर लिहिलं गेलं आहे, तिचं नाव 1-2 ठिकाणी दिलं गेलं आहे आणि आता मात्र कोणीतरी महाराष्ट्रातलंच तिच्यावर संशोधन PhD करत आहे. कारण तिचा शेवट जो आहे ना, जो आपल्याला माहिती मिळते ती थोडीशी जरा संदिग्ध आहे. कोणी म्हणतात तुरुंगात तिचा मृत्यू झाला, तर कोणी म्हणतात तिने ब्रिटिश अधिकारी ज्यांनी तिचं खूप कौतुक केलं होतं त्याच्याच ती प्रेमात नंतर पडली आणि लग्न होऊन इंग्लंडला गेली आणि मग तिचा तिकडेने संसार केला. मला नक्की माहिती नाही, पण तिची दाद आणि दखल मात्र घ्यायलाच पाहिजे आणि इथे बसूनच आपण तिला प्रणाम केला पाहिजे. अशी ही भीमाबाई होळकर. अहिल्याबाई होळकर सगळ्यांना माहिती आहे, मात्र त्यांची ही नात अप्रकाशित राहिली. तिचा जन्म झाला होता पुण्यात. चला तिच्याविषयी आपण जाणून घेऊया. सर्वांना परिचित नाव अहिल्यादेवी होळकर. त्यांना राणी नव्हे तर देवीचा मान भारत यांनी दिला. मात्र त्यांचीच नात जिने ब्रिटिशांना हरवलं, सळो की पळो करून सोडलं, ती मात्र अज्ञातच राहिली, खास करून महाराष्ट्रामध्ये. अशा भीमाबाई होळकर यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. भीमाबाई होळकर 1817 जन्म. ब्रिटिश कर्नल मालकोलम यांना हरवणारी, गुदिला युद्धात वाकबगार देवी अहिल्यादेवी हिची नात यशवंतराव होळकर यांची मुलगी. वयाच्या केवळ 22व्या वर्षी 2500 घोडदळाचं नेतृत्व करणारी मल्हारराव होळकर II यांची मोठी बहीण. आणि हीच भविष्यात ठरली राणी लक्ष्मीबाईची प्रेरणा, जिचं आपण नेहमी कौतुक करतो, झाशीची राणी तिची. क्रांतिकारी, धाडसी योद्धा. हिला मरण पण आलं वीर योद्ध्याप्रमाणे. रणावर लढताना शेवटच्या श्वासापर्यंत ती लढत होती. वीर शेरनी लढने वाली, वीर शेरनी लढने वाली, रणसे हुई सगाई थी, खूब लढी मर्दानी रण में, वह तो भीमा बाई थी. असं तिच्यावर केलेलं अनेक कवनांपैकी एक कवन. अशी ही भीमाबाई होळकर. पुरुष वेश घालून ती रणात उतरताच ईस्ट इंडिया कंपनीची अधिकारी हंटर याने पण तिच्याविषयी गौरवोद्गार काढले. ही राणी आपले वडील यशवंतराव होळकर यांचा वारसा पुढे चालवत होती. वडील यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या विरुद्ध एकूण 17 युद्ध खेळली. इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं. इंग्रजांची तैनाती फौज त्यांनी शेवटपर्यंत स्वीकारली नाही आणि आपला वडिलांचा वारसा पुढे चालवला, तो या भीमाबाईंनी. 1817 मध्ये महिदपूर येथे भीमाबाईंनी इंग्रजांना हरवलं. महिदपूरचा किल्ला या विजयाची साक्ष देत आहे. आजही तिथे उभा आहे. तिचा जन्म 17 सप्टेंबर 1795चा. त्यावेळेपर्यंत भारतात ब्रिटिश आपली सत्ता पक्की करण्याच्या कामात गुंतले होते. मराठे त्यावेळी सर्वात जास्त सामर्थ्यवान होते. पुण्याचे पेशवे, ग्वालियरचे शिंदे, इंदूरचे होळकर, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड, अशी ही मराठ्यांची सत्तास्थानं होती. यशवंतराव होळकर इंदूरचे. त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला होताच, पण ब्रिटिशांच्या विरुद्ध आसपासच्या संस्थानिकांना एकत्र करण्याचा उद्योग त्यांनी चालवला होता.
इंदूर आणि महेश्वर या 2 त्यांच्या राजधान्या. यशवंतराव होळकरांची ही लाडकी कन्या भीमाबाई. अगदी बाळपणापासून त्यांनी आपल्या लेकीला युद्धकला आणि अनेक गोष्टी शिकवू लागले. महाभारतात जसा भीम तशी माझी ही भीम, म्हणून हिचं नाव भीम आहे असं त्यांना वाटे. तलवारबाजी, धनुष्यबाण, घोडेस्वारी, बंदूक चालवणं अशा सर्व युद्धकलात ती निष्णात झाली. खास करून गनिमी युद्धाच्या प्रशिक्षणात ती अधिक लक्ष घाले. तिची सावत्र आई तुळसाबाई, हिला मात्र हे नसे पटत. असं काय मुलीला मुलांप्रमाणे वागवायचं, त्यापेक्षा तिचं लग्न लावून देण्याचा लकडा त्यांनी नवऱ्यासमोर लावला. होळकरांचे सरदार गोविंदराव बोलिया यांच्याशी 12 फेब्रुवारी 1809 मध्ये तिचा थाटामाटात विवाह झाला. त्यावेळी भीमाबाईचं वय होतं केवळ 14. 200 तोळे सोनं आणि ज्वलन कुच्ची जहागिरी पण लग्नात लेकीला त्यांनी भेट केली. दुर्दैवानं पती गोविंदराव हे अल्पायुषी ठरले आणि जहागिरीची सारी जबाबदारी भीमाबाईनं स्वतःच्या शिरावर घेतली. पण एका दुःखातून भीमाबाई सावरते, तोच दुसऱ्या दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. वडील यशवंतराव वयाच्या केवळ 35व्या वर्षी निवर्तले. तेव्हा तिचा भाऊ आणि यशवंतरावांचा एकमेव मारसदार मल्हारराव होळकर 2 केवळ 5 वर्षाचा होता. त्याला गादीवर बसवून त्याची आई म्हणजेच भीमाबाईची सावत्र आई तुळसाबाई यांनी कारभाराची सूत्र हाती घेतली. गणपतराव, तात्यासाहेब जोग आणि अमीर खान आणि गफूर खान या विश्वासू सहकार्यांना बरोबर घेऊन ती राज्यकारभार करू लागली. कोटकचे झलीम सिंग यांनीही तिला पाठिंबा दिला. मात्र होळकरांच्या राज्याचा कारभार चालवणं तिला फारसं बहुतेक जमलं नसावं, कारण एकेकाळचं समृद्ध राज्य पण तिला पैशाचा तुटवडा भासू लागला. संरक्षणासाठी फौज सांभाळणं तिला कठीण वाटू लागलं. याचाच फायदा उठवत दौलतराव शिंदे यांनी तुळसाबाई आणि मल्हारराव 2 यांना अटक करून होळकरांची गादी बळकावण्याचा प्रयत्न घाट घातला. नेमकं याच वेळेला पुण्याच्या पेशव्यांकडून एक पत्र आलं, ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी फौज तयार ठेवा. तुळसाबाई निराश झाली. ती कोटकच्या झलीम सिंग यांच्या आश्रयाला गेली. ब्रिटिश याचीच वाट बघत होते. ब्रिटिश अधिकारी मालकोलमनं थोडी रक्कम देण्याच्या बदल्यात संरक्षण देण्याची तयारी दाखवली. काही दरबारी तिला हे करण्यास भरीस पाडू लागले. पण तिला कल्पना होती की असं करणं म्हणजे आपलं राज्य आणि त्याचं स्वातंत्र्य गमावणं होय, आणि म्हणूनच ती स्वस्थ बसून होती. मात्र ती स्वस्थ बसली तरी ब्रिटिश अधिकारी स्वस्थ बसण्यातला नव्हता. भीमाबाई इकडे स्वतःच्या सासरी मात्र अगदी समर्थपणे कारभार चालवत होते. पण मराठा राज्यात सर्वत्र काही अलबेल नव्हतं. जोवर मराठे एकत्र होते तोवर, म्हणजेच प्रथम 1775, 1882, 1782, 1803, 1805 या काळात झालेल्या संघर्षात मराठे वरचढ चढत होते. मात्र नंतरच्या काळात आपापसातील त्रुटी आणि भांडणं याचा परिणाम म्हणून 1817 आणि 1818 या काळात मराठा विरुद्ध ब्रिटिश या युद्धात मराठ्यांना हार पत्करावी लागली. भीमाबाईच्या दरबारातील गंगाधर किंवा पेंढरीचे सरदार काय क्षुल्लक कारणावरून ब्रिटिशांना जाऊन मिळाले होते. ते ब्रिटिशांचे खबरे झाले होते. एकदा भीमाबाई आपल्या राज्यातील एका सेवकाच्या घरी लग्न समारंभासाठी गेली असता तिच्या अनुपस्थितीत गादी तिची बळकावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पुण्यावरून पेशव्यांनी इंदूरला लष्करी सज्जतेसाठी भरपूर आर्थिक मदत पाठवली. मात्र तुळसाबाई आपल्या माणसांना ओळखण्यात कमी पडली. पठाण सरदार रोशन बेग आणि घोडदळ प्रमुख रामदीन अमीर खान यांनी ब्रिटिशांना
मदत करण्याच्या बदल्यात टोळची जहागिरी स्वीकारली. रोशन बेग आणि रामदीन यांनी तुळसाबाई आणि त्यांचा आता 11 वर्षाचा झालेला मुलगा मल्हारराव होळकर 2 यांनाच अटक केली. 19 डिसेंबरला 1817 हाच तो दिवस. रात्रभर कैदखान्यात ठेवून त्यांनी दुसऱ्या दिवशी तिला महिदपूर जवळच्या क्षिप्रा नदीकाठी नेलं. तिचं मुंडकं उडवलं, देहाचे तुकडे तुकडे केले आणि क्षिप्रेच्या प्रवाहात फेकून दिले. इकडे पेशवे पण हरले. गव्हर्नर जनरल हेस्टिंग आणि जनरल थॉमस हिललॉक यांनी पेशव्यांना बिठूरची जहागिरी दिली. मात्र त्यांचे विश्वासू सरदार यांनी मात्र अजून हार मानली नव्हती. नागपूरचे मुधोजी भोसले ब्रिटिशांशी झुंजतच होते. तसेच इंदूरलाही महाराजा मल्हारराव होळकर 2 पण ब्रिटिश आणि होळकर हा संघर्ष महिदपूर संघर्ष म्हणून ओळखला जातो. होळकरांच्या सेनेचे नेतृत्व करत होते स्वतः मल्हारराव होळकर 2, भीमाबाई होळकर, हरिराव होळकर आणि प्रत्यक्ष 21 डिसेंबर 1817च्या युद्धापूर्वी भीमाबाई तिच्या 2500 घोडदळावरून अनेकदा गनिमी हल्ले करून पसार होई. ती घोडसवारी, तलवारबाजी आणि भालाफेक यात तरबेज होती. ब्रिटिश अधिकारी माल्कोम याने त्याच्या द मिरर ऑफ सेंट्रल इंडिया या पुस्तकात भीमाबाईच्या युद्ध कौशल्याची तारीफ केली आहे. विधवा असूनही ती रणवेशात ब्रिटिशांच्या फौजेसमोर उभी राहिली. माझ्या पूर्वजांनी रक्ताचं शिंपण करून राखलेलं राज्य मलाही राखायलाच पाहिजे या निर्धारानं जिथे जिथे ब्रिटिशांना तिने हरवलं आणि या जागेला नंतर नाव दिलं गेलं भीमखेडी. अनेक वेळा गनिमी काव्यानं ब्रिटिशांवर हल्ले करणारी आणि त्यात यशस्वी होणारी भीमाबाई शेवटच्या युद्धात मात्र हरली. ब्रिटिशांनी हल्ला केला त्या भीमाबाई 2500 घोडसवार यांच्यासह रणात उतरली. गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या मराठ्यांचा इतिहास खंड 3 मध्ये ते म्हणतात की भीमाबाई, then a widow of 20, showed the same valor during the battle, riding on the head of the Crabs and cavalry on the fine charges to win the day. होळकरांकडे तोफा होत्या. त्यांचे प्रमुख होता रोशन बेग. त्या ब्रिटिशांच्या सेनेवर आग ओकत होत्या. होळकरांचा विजय पक्का होता. मात्र ऐनवेळी त्यांचाच एक सरदार गफूर खान याने बाजू बदलली. तो ब्रिटिश सेनेला जाऊन मिळाला. होळकर युद्ध हरले. शेवटी त्यांनी ब्रिटिशांशी तह करावा लागला. 6 जानेवारी 1808 रोजी दोघात जो तह झाला त्याला मंदसौरचा तह असं म्हटलं जातं. या तहानुसार होळकर यांचा खूप मोठा भूभाग ते गमावून बसले. उरले केवळ एक संस्थान. भीमाबाई इंदुरातच वास्तव्याला होती. 14/11/1858 मध्ये तिला वृद्धापकाळाने मृत्यू आला असं म्हटलं जातं. युद्धाच्या वेळी भीमाबाई मात्र आपल्या 3000 पेंढारी सेनेसह निसटली. तिचा इंग्रजांशी लढा थांबणार नव्हता. ती आरण्यात वास करे आणि इंग्रजांचे खजिने लुटे. माल्कमच्या सेनेवर ती अचानक हल्ले करी, त्याचे तळ उद्ध्वस्त करी. मार्च 1818 मध्ये तर माल्कमला तिच्या सेनेने असे झोडपले की त्याला रणांगण सोडून पळून जावे लागले. ब्रिटिश धूर्त होते. भीमाबाईचे पेंढारी सैन्य हे तिथे शक्तिस्थान असल्याचे त्यांनी हेरले. त्यांनाच प्रलोभने दाखवायला आणि काहींना जहागिरी द्यायला सुरुवात केली. बक्षिसांची खैरात केली आणि अनेक पेंढारी बिथरले. ते ब्रिटिशांना जाऊन मिळाले. भीमाबाई मात्र हरली नव्हती. ती इतर संस्थानिकांना पत्रे लिहित होती. ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज उठवण्यास सांगत होती. मात्र तिला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. माल्कम सातत्याने तिच्या मागावर होता. मात्र ती जागा सतत बदलत राहिली.
मालकमला तिला पकडण्यात यश येत नव्हतं. मग त्याने भीमाबाईच्या सेनेचा प्रमुख रोशन खान यालाच फितूर करून घेतलं. भीमाबाईचा तळ धार नजीक पडला होता. रोशन बेग यांनी ही खबर ब्रिटिशांना दिली. मालकमने धारजवळ असणाऱ्या नजीकच्या ब्रिटिश तळावरील विल्यम केदूर याला भीमाबाईवर हल्ला करण्यास सांगितले. यावेळी भीमाबाई एकटी पडली. तिच्या एकाही सैनिकांना शस्त्र उचललं नाही. भीमाबाईला घेरले गेले. रामपूर येथील गठीत त्यांना बंदिस्त करण्यात आलं. 28 नोव्हेंबर 1858 मध्ये म्हणजेच वयाच्या 83व्या वर्षी कैदेतच तिचा मृत्यू झाला. कैदेतच जन्म आणि कैदेत मृत्यू हे तिचं विधिलिखित असावं. कारण भीमाबाईचा जन्म 1795 मध्ये पुणे येथे जेव्हा झाला तेव्हा तिच्या आईचं नाव होतं लाडाबाई. आई लाडाबाई तर पिता भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर आणि दौलतराव शिंदे यांनी सत्तेच्या लालसेमुळे वैर पत्करलं आणि दौलतरावांनी मल्हारराव होळकर यांचा पुण्यात खून केला. यशवंतराव आणि भीमाबाई आणि लाडीबाई यांनाही कैद केले गेले, तुरुंगात टाकले गेले. यशवंतराव होळकर यांनी 25 ऑक्टोबर 1802 रोजी पुण्यावर स्वारी केली. शिंदे आणि पेशव्यांचा पराभव केला आणि मायलेकींना ते इंदूरला घेऊन गेले. 6 वर्ष जन्मानंतरची कैद आणि म्हातारपणी 40 वर्षे ब्रिटिशांची कैद भीमाबाईला घालवावी लागली. होळकर इंग्रज यांची लढाई, तिसरे मराठा युद्ध. होळकर गव्हर्नमेंट प्रेस इंदूर यांनी हा सगळा अहवाल छापलाय. मला वाटते भीमाबाईची कथा एवढीच आपल्याला बास आहे. मला असं वाटतं की आपण मराठी लोकांनी हिचा जरूर अभिमान बाळगला पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं तसं हिचा शेवट नेमका कसा झाला ते मात्र म्हणजे मला माहिती नाही आहे अजूनपर्यंत. जी मला माहिती उपलब्ध झाली आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2 पर्याय दिले गेले. आता जे कोणी PhD तिच्यावर करत आहे ते खरी माहिती पुढे आणते. पण स्वातंत्र्याची धगधगती ज्योत अशी ही भीमाबाई होळकर. सुट्टीमध्ये ही कथा एवढ्यासाठी तुम्हाला ऐकवली कारण मी म्हटलं तसं हे पुस्तक अजूनही रफ माझ्या हातामध्ये आहे. DTP फक्त झालेलं आहे. पण तुम्हीही भीमाबाईसारखं काहीतरी अलौकिक करण्याचा मनातल्या मनामध्ये एक चंग बांधला पाहिजे. देशासाठी देश जगला तर आपण जगलो हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुमचं करिअर त्याप्रमाणे असेल यासाठी आत्तापासून लहानपणापासून पावलं उचलली पाहिजे. म्हणून या भीमाबाईची कथा. 14व्या वर्षी लग्न, 22व्या वर्षीपासून लढाई, इंग्रजांना हरवणं. मला वाटते अशा स्त्रिया क्वचितच दिसतात आणि म्हणूनच त्यांना प्रणाम, नमस्कार, साष्टांग दंडवत, नमस्ते. आणि तुमचा पुढची कथा ही सुट्टीतल्या व्हेकेशन स्पेशलमधली शेवटची असेल. त्यानंतर मात्र रेग्युलर आपल्या इतर कथा सुरू होतील. नमस्कार, धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना फॉरवर्ड करा. नमस्ते.